मित्रांनो, इनसेम अगदी तोंडावर आली ना, आता अभ्यासाला लागायचंय. सो इनसेम स्कोरिंग करायची ना. सो आतापर्यंत मी खूप तुम्हाला सोल्युशन दिलेली की अभ्यास करताना ह्या गोष्टी करा. आज मी थोडं उलटे सोल्युशन देणार आहे की काय काय गोष्टी नाही करायच्या की जेणेकरून तुमचं लक्ष अभ्यासावर लागेल आणि या इनसेम मध्ये तुम्ही गॅरंटेड स्कोरिंग करणार. मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. नक्की चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा. बघा, 7 गोष्टी सांगतो मी. आता इनसेमला स्कोरिंग करायची असेल, मी वर्गामध्ये सगळ्या मुलांना सांगत असतो आणि त्यांना खूप चांगला रिझल्ट येतो. सो त्या 7 गोष्टी करणं टाळा. बघा, इनसेम मध्ये तुम्ही स्कोरिंग करा. पहिली गोष्ट मित्रांनो, तुम्ही आता सध्या आहे ना पहिली गोष्ट ही की मुलांना अभ्यास करणं म्हणजे काय हेच माहित नाही. मुलांना वाटतं मी कॉलेजचे असाइनमेंट करतोय, राईटअप करतोय, सबमिशन येणारे आता 1.5-2 महिन्यांनी, त्यासाठी मी लिहायला सुरुवात करतोय, असाइनमेंट दिल्या त्या करतोय, राईटअप करत बसतोय, प्रॅक्टिकलच्या वगैरे फाईल्स कंप्लीट करतोय, याला अभ्यास म्हणता. मित्रांनो, हे साप चुकीचं, हे आता बंद करा. इनसेम झाल्यानंतर त्याच्या मागे लागा. लक्षात ठेवा, कॉलेजचा राईटअप करणं, प्रॅक्टिकलच्या फाईल्स भरणं, असाइनमेंट करणं, याला अभ्यास करत म्हणत नाही, शून्य आहे. या गोष्टी पहिल्या बंद करा आणि प्युअर अभ्यासावर लक्ष टाका. कळालं? सो पहिली गोष्ट आहे काय टाळायचं आपल्याला की राईटअप बीटअप या सगळ्या गोष्टी बंद करायच्या, प्युअर अभ्यासावर लागायचं. सेकंड थिंग आहे तुमची, आता अभ्यास करणं म्हणजे काय. सो एखादा समजा 2 प्रकारे आपले सब्जेक्ट असतात, एक न्यूमरिकल सब्जेक्ट असतं आणि एक थेरॉटिकल सब्जेक्ट असतं. सो न्यूमरिकल सब्जेक्ट मध्ये काय करायचं, समजा सरांनी कॉलेजमध्ये असो, क्लासेसमध्ये असो किंवा सबस्क्रिप्शन असो, जिथून तुम्ही एखादा टॉपिक शिकले त्याच्यावरचे न्यूमरिकल शिकले. न्यूमरिकल शिकल्यानंतर समजा न्यूमरिकल 5 पानांचं ही वही, 5 पानाचं न्यूमरिकल आहे. एकदा मी शिकलो ते की पूर्ण एकदा समजून घ्यायचं. समजून घेतल्यानंतर मी वही बंद करणार आणि डोळे झाकून मी आठवून बघणार त्या न्यूमरिकल मध्ये स्टेप्स काय. पहिली स्टेप अशी सोडवायची, दुसरी अशी, तिसरी अशी, चौथी अशी, या स्टेप्स आठवून बघायच्या. आता स्टेप आठवली, बघा न्यूमरिकलचा अभ्यास कसा करायचा. पहिल्यांदा मी न्यूमरिकल पूर्ण सोडून दिलेलं सरांनी, ते मी पहिल्यांदा पूर्ण बघून सोडवलंय. नंतर बघून सोडवल्यानंतर समजून घेतलं, वही झाकली, त्याच्या स्टेप्स आठवून बघतोय. स्टेप्स मला आठवल्या. आता मी त्याच्यावरचं दुसरं सोडवलेलंच न्यूमरिकल पुन्हा घेतोय आणि ते न बघता सोडवण्याचा प्रयत्न करतोय. दुसरं न्यूमरिकल ऍटलिस्ट मला 50% तर आरामात सॉल्व्ह होतं. बरोबर. त्याच्यानंतर मला कुठे अडचण आली तर मी वही उघडून फक्त तेवढी अडचण बघेल आणि नाही आली तर मी पूर्ण न बघता सोडवेल. सेकंड न्यूमरिकलला आलो, पुन्हा मी स्टेप वही बंद केली. सेकंड न्यूमरिकल आणि फर्स्ट न्यूमरिकल मध्ये काय डिफरन्स होता, कशा प्रकारे सोडवलं, मी डोळे झाकून सगळं आठवून बघितलं. आता 2 न्यूमरिकल परफेक्ट झाले. मग आता तिसरं न्यूमरिकल आहे ना, गॅरंटेड तुम्हाला न बघता सोडवलेलंच न्यूमरिकल, सॉल्व न्यूमरिकल तुम्हाला किंवा डेरिव्हेशन असेल ते तुम्हाला सॉल्व असलेलंच तुम्हाला आता सोडून बघायचंय. ते तुम्हाला 80% तर कुणाला 100% पण सॉल्व होईल. इथे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. आणि मग आता चौथं 5वं न्यूमरिकल कुठलं घ्यायचं, अनसॉल्व घ्यायचं. यावेळी न्यूमरिकल सब्जेक्टचा अभ्यास करायचा. ज्यांना न्यूमरिकल मॅथमॅटिकल सब्जेक्ट असतात त्यांचा यावेळी अभ्यास करायचा. क्लिअर? आता सेकंड आलं थेरी सब्जेक्ट्स. थेरी सब्जेक्टला काय, मेन तुमचा प्रश्न आहे. प्रश्न झाल्यानंतर टॉपिक आहे, टॉपिक मधले मेन पॉइंट्स आहे, ते पॉइंट्स फक्त लक्षात ठेवायचे. पॉइंट्स, समजा एक टॉपिक आहे, त्या टॉपिक मध्ये 8 पॉइंट आहे. सो एकदा ते लिहून काढा. लिहिल्यानंतर ते डोळे झाकून आठवून बघा. एकदा तुम्हाला ते सगळे पॉइंट्स आठवले की बस ते पॉइंट्स लिहून काढायचे. कारण एकदा पॉइंट्स वाचून झाल्यावर ते लिहून काढायचे. लिहिल्याने वाचल्यावर एकदा लक्षात राहतं, लिहिल्यानंतर 2-3 वेळा वाचण्याचा फायदा होतो. त्यामुळे ते पॉइंट्स लिहून काढायचे आणि मग डोळे झाकून ते आठवून बघायचे. जेणेकरून काय होईल, तुम्हाला ते एकदम डोक्यात परफेक्ट होऊन जाईल. यावेळी प्रत्येक पॉइंट झाला त्याच्यावरचे पॉइंट्स लिहून ठेवायचे. पॉइंट बाय पॉइंट लिहून ठेवायचे. ते डिस्क्रिप्टिव्ह आन्सर असो किंवा पॉइंट वाईज आन्सर असो, ते पॉइंट वाईजच लिहून ठेवायचं. आणि एका मोठ्या 5-10 पानाच्या टॉपिकची हार्डली एक सिंगल पानाची तुमची नोट तयार होईल. यावेळी थेरॉटिकल सब्जेक्ट लक्षात ठेवायचे. पूर्ण थेरॉटिकल सब्जेक्ट याच वेळेने पॉइंट बाय पॉइंट लक्षात ठेवायचे. आणि बघा, एका युनिटची 1-2 पानाचीच नोट्स बनवायची. 50 पानाचं युनिट फक्त 2 पानात बनवायचं. मेन पॉइंट, पहिला टॉपिक मधले मेन पॉइंट, त्यात काही डायग्राम असेल ती डायग्राम तेवढंच लिहायचं आणि हे आपल्या अभ्यासाच्या खोलीत लावून द्यायचं. युनिट 1, युनिट 2 सेम टॉपिक मध्ये मेन पॉइंट, काही डायग्राम असेल ते, काही फॉर्म्युले असतील, काही डेरिव्हेशन असेल, त्याचे मेन पॉइंट तेवढंच लावून ठेवायचं. यावेळी थेरॉटिकल अभ्यास करायचा, थेरॉटिकल सब्जेक्ट अभ्यास करायचा. कळालं? सो अभ्यास कसा करायचा ही आयडिया मी आता क्लिअर तुम्हाला करून दिली. त्याच्यानंतर थेरॉटिकल आणि न्यूमरिकल सब्जेक्ट कसे करायचे तेही तुम्हाला क्लिअर करून दिले. आता तिसरी गोष्ट म्हणजे मला सांगायचं काय राहिलं की पहिली गोष्ट होते असाइनमेंट बंद करायची आहे. दुसरी गोष्ट मी अभ्यास कसा करायचा न्यूमरिकल आणि थेरॉटिकल ते सांगितलं. आता तिसरी गोष्ट तुम्हाला सोडायची आहे ती आहे
प्रश्नपत्रिका न बघणं. म्हणजे एकदा थेरीचा आणि न्यूमरिकलचा अभ्यास झाला की आपण प्रश्नपत्रिका शेवट बघतो पेपरची. तसं नाही. समजा युनिट 1 चा अभ्यास केला, युनिट 1 चे आपल्याला माहिती इनसेम मध्ये प्रश्न कुठे येतात, क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मध्ये 1 3 आणि 3 6 बीट असतात युनिट 1 वर. लगेच युनिट 1 झाला की युनिट 1 मधला एखादा टॉपिक झाल्या त्या टॉपिकचे प्रश्न प्रश्नपत्रिकेत कुठे प्रश्न आहे बघायचे, ते सोडवायचा प्रयत्न करायचा. किंवा थेरॉटिकल क्वेश्चन असेल तर तो क्वेश्चन बघायचा, कसा उलटा पालटा विचारला जातो, गुगली टाकले ते बघायचं आणि त्याचे सोल्युशन्स लिहायला सुरुवात करायची. म्हणजे तो युनिट नाही, टॉपिक झाला की त्या टॉपिक वरचे लगेच प्रश्नपत्रिका बघायच्या. मागच्या 3-4 प्रश्नपत्रिका काढून ठेवा. तुम्ही म्हणशाल सर इनसेमच्या तर 2च प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत, त्या कुठे भेटतील? तर तुम्ही पर्पल ऍप डाउनलोड करा. पर्पल ऍप मध्ये मी फ्रीली अवेलेबल करून दिलाय क्वेश्चन पेपर, तिथून बघा. त्याच्या 2 समजा तिथून भेटल्या, 2 अजून तुमच्या कॉलेजच्या टीचर्स कडनं घ्या. त्यांनी ज्या युनिट टेस्ट घेतल्या इनसेमच्या कॉलेजमध्ये, ज्या युटी झाल्या त्या युटीचे त्यांच्याकडे पेपर असतात, त्या 2 4 पेपर झाले, तुमचं काम झालं. म्हणजे जो टॉपिक घेतला टॉपिक मधलेच लगेच 4 पेपर झेरॉक्स काढून ठेवा. सॉफ्ट कॉपी नाही, झेरॉक्स काढून ठेवा. 4 याच्यामध्ये कुठे प्रश्न आले टिक करा ते सोडव. थेरी असेल तर थेरिओटिकल क्वेश्चन लिहून बघा आणि डोळे झाकून ते पूर्ण आन्सर आठवून बघा, जमतंय का. न्यूमरिकल असेल तर सोडून बघा. यावेळी तुम्हाला तो अभ्यास करायचा आहे. क्लिअर हे? येस. आता प्रश्नपत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिका न बघणे ही चूक आपल्याला टाळायची. प्रश्नपत्रिका लगेच बघायची, टॉपिकवरच बघायच्या, नंतर युनिट झाल्यावर पण बघायच्या. ओके. ती चौथी चूक मुलं करता की 1 तास टाइम लागून पेपर न सोडवणं. म्हणजे आपण एकदा युनिट संपला की आपल्याला माहिती प्रत्येक पेपरमध्ये इनसेमच्या युनिट 1 1 2 क्वेश्चन नंबर 1 2 मध्येच आलाय. एबीसी एबीसी 3 मिनिट असतात. तो लगेच टाइम लावायचा. पहिल्या युनिटला आपल्याला युनिव्हर्सिटीने किती टाइम दिलाय, पहिल्या 2 क्वेश्चनला, पहिल्या क्वेश्चनला अर्धा तास टाइम लावा आणि तो क्वेश्चन सोडून बघा. हे युनिट 1 चं आलं. सेम नंतर युनिट 2 प्रिपेअर झाला की त्याचा अर्धा तास टाइम लावायचा, पेपर सोडून बघायचं. हे क्वेश्चन युनिट 2 चं आलं. आणि मग 2 युनिट प्रिपेअर झाले की पूर्ण 1 तास टाइम लावून 2 युनिट एकाच वेळी सोडवायचे. या वेळी पहिल्यांदा अभ्यास झाल्यानंतर टॉपिक वाईज प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर युनिट वाईज सोडवल्या आणि नंतर पूर्ण आपण 1 तास टाइम लावून तो पेपर सोडून बघितला. असं केलं ना, मी गॅरंटी देतो एकदम मठ्ठ मुलगा काहीच येत नाही तो सुद्धा पास होईल. पासिंग तर कुठेच जात नाही. पासिंग होणार म्हणजे होणारच, हा वे फॉलो केला तर. आणि जो हुशार आहे ऑब्विसली तो स्कोरिंग करून घेईल, किंवा ज्यांनी चांगली रिव्हिजन केली, चांगला वे गेला ना, तो गॅरंटेड स्कोरिंग करेल. सो हा वे फॉलो करा. ओके. 5वी चूक होते की आपण रिव्हिजन करत नाही. रिव्हिजन साठी मगच सांगितलं 50 पानाचं युनिट हार्डली 2-3 पाना शॉर्ट नोट मध्येच बनवायचे. तो ते पटापट रिव्हिजन साठी असतं. सो रिव्हिजन अशी शॉर्ट रिव्हिजन करायची. सो रिव्हिजन न करणं हे टाळायचं, आता रिव्हिजन करायची. नंतर पुढचा पॉइंट आहे, रात्री ना जागरण बंद करा. पहाटे उठा, पहाटेच टाइमला अभ्यास करा, दिवसा अभ्यास करा, पण रात्रीचं 10-11 नंतर जागू नका. जास्त नाईट करणं डोकं आपलं खराब होतं, हुशार नाही होत. सो नाईट करणं इज रॉंग. सो त्यापेक्षा पहाटे उठून अभ्यास करा, दिवसा अभ्यास करा, सुट्टीच्या टाइमला अभ्यास करा, ऑफ पिरियड मध्ये अभ्यास करा. रात्री खूप झालं 10:30-11 त्याच्यापर्यंतच अभ्यास करा, पण रात्री बंद झोपणं, उठणं रात्री बंद करा. रात्री उठून अभ्यास करणं बंद करा. अभ्यास या वेळी करा. त्याच्यानंतर जेवणामध्ये जास्त भात खाणं, आंबट चिंबट खाणं या गोष्टी पण बंद करायच्या. आणि काय होतं, लवकर झोप लागते. सपक आहार घ्या. सध्या परीक्षेच्या टाइम साठी म्हणतोय, बाकी रेग्युलर टाइमला कसाही आहार घ्या. आता पेपर आले आपले तोंडावर, सो या टाइमला झोप नको लागायला जास्त, दिवसा झोप नको लागायला जास्त. त्यामुळे सपक आहार घ्या, आंबट चिंबट खाणं, त्याच्यानंतर भात वगैरे खाणं या गोष्टी बंद करा. आणि तुम्हाला काय होईल, झोप लागेल. आणि झोप आपली न खाल्लं तर झोप कमी होईल, आपला अभ्यासावर लक्ष लागेल. आणि 7वं, एखादा टॉपिक आपल्याला समजत नाही ना, तर त्याच्यात जो टॉपिक समजा अर्ध्या तासाचा आपल्याला डोकं चालत नाही, समजत नाही, तर तो आपण आपलं सेल्फ करायला जातोय, आपला शहाणपणा वापरतो, आपण 1-1 2-2 तास त्या टॉपिक मध्ये घालून जातो. तरी पुन्हा काय होतं की कंटाळा इतका आहे तो टॉपिक न समजल्यामुळे, आपण शेवटी जो अभ्यास कॉन्फिडेंटली एकदा बसलो होतो, आज मी 4-5 तास उठणारच नाहीये, आणि तो टॉपिक समजला नाही की झोप लागायला लागते, कंटाळा येतो, सोडून द्यावा वाटतं, आपण पूर्ण दिवसभराचा अभ्यासाचा आपला पूर्ण डिस्ट्रॅक्शन होऊन जातं, अभ्यास आपला तुटून जातो. जे शेड्यूल बनवलं होतं ते अनफॉलो होतो. त्यापेक्षा स्वतः करण्याचा शहाणपणा करण्यापेक्षा कुणाच तरी हेल्प घ्या. हुशार मित्र पकडा, त्यांच्याकडून समजून घ्या, मित्रमैत्रिणीकडून समजून घ्या, आपल्या ग्रुपमधून समजून घ्या, कॉलेज टीचर कडून समजून घ्या, किंवा चांगले क्लासेस असतील क्लासेस लावा, क्लासेस मधून समजून घ्या, किंवा आता एवढे सारे युट्यूबचे ऑप्शन आहे, गुगलचे ऑप्शन आहे ते आहे, किंवा मग स्पेसिफिक तुम्हाला एकदम सोपं कमी वेळेत करायचंय तर कितीतरी टाईपचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस अवेलेबल आहे, सबस्क्रिप्शन अवेलेबल आहे, त्याच्यावरून शिका. पण जे टॉपिक महत्वाचे आहे आणि ज्याला वेळ खूप जातोय, जर वेळ कमी असेल तर स्वतः करण्याच्या भानगडीत पडून तो वेळ घालू नका. सबस्क्रिप्शन वरनं शिका, क्लासेस वरनं शिका, कॉलेज टीचर कडनं, फ्रेंड्स कडनं शिका, पण कुणाच तरी हेल्प घेऊन शिका, जेणेकरून तुम्ही पटकन टॉपिक कव्हर करशाल आणि स्कोरिंग करशाल. सो मित्रांनो, हे काही फंडे मी तुम्हाला सांगितले ते तुम्हाला आता करायचे आहे. पहिल्यांदा मी सांगितलं अभ्यास कसा करायचा,
प्रश्नपत्रिका कशा बघायच्या, हे 2 गोष्टी सांगितलेल्या तुम्हाला. आणि त्याच्यानंतर काही काही पॉइंट सांगितले जे टाळायचे, जसं असाइनमेंट बिसाइनमेंट करणं बंद करायचं, रात्री जागरण बंद करायचे, जेवताना आहार चांगला घ्यायचा, भात आंबट चिंबट आपल्याला बंद करायचं, हेल्प करण्याच्या भानगडीत पडायचं नाही, हेल्प घेऊन करायचे, बरोबर. आणि प्रश्नपत्रिका न बघणं हे चुकीचं, हे आपल्याला बंद करायचं. या पण गोष्टी काय बंद करायच्या आणि अभ्यास कसं सांगितले फॉलो करा. मी गॅरंटी देतो तुम्ही विषय तुमचे एकदम इनसेम आहे ना स्कोरिंग मध्ये काढशाल. हार्डली राहिलेल्या एवढ्या 15-20 दिवसातच इनसेम स्कोरिंग करशाल. जो पहिल्यापासून अभ्यास करायचा आहे तो तर आउट ऑफ मार्क घेईल, एवढी मी गॅरंटी देईल. सो व्हिडिओ आवडला असेल नक्की आपल्या फ्रेंड्स पर्यंत सजेस्ट करा. तसंच तुम्हाला विषय काही अवघड जातात, त्याच्या ऑफलाईन क्लासेसची रिक्वायरमेंट असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, त्यावरून पर्पल हॅटला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. गॅरंटेड तुमचे विषय सोप्या मराठीत शिकून आम्ही स्कोर करून देऊ. तुम्ही जर नाही तुम्हाला क्लासेस पॉसिबल, तुम्हाला वाटतं मला व्हिडिओ लेक्चर्स हवे आहेत, तर व्हिडिओ लेक्चरचे कोर्सेस पण आपल्या पर्पल हॅट ऍपवर अवेलेबल आहे. पर्पल ऍपचं व्हिडिओ लेक्चर मध्ये जे फ्री लेक्चर आहे 15-15 मार्काचे ते बघा. ते आवडले तर पुढचे सबस्क्रिप्शन घ्या आणि सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही ते विषय बघा आणि स्कोरिंग मध्ये काढा. कारण पर्पल हॅट ऍपवर जेवढ्या सोप्या पद्धतीने आम्ही शिकवलंय ना, ते बघितलं ना तुम्हाला कुणाचीच गरज नाही. पेपर पॅटर्न, पेपर सोल्युशन, नोट्स, व्हिडिओज, टीचर तुमच्यासोबत कायम आहे, सगळ्या गोष्टी तिथे दिलाय. वरून आम्ही ऍपमध्ये फास्ट फॉरवर्डचा ऑप्शन दिलाय, पटापट व्हिडिओ बघण्यासाठी, क्वालिटीचा ऑप्शन दिलाय, इनबिल्ट व्हिडिओ डाउनलोडचा ऑप्शन दिलाय, सगळे ऑप्शन्स आहे. सो यावेळी अभ्यास करा. पर्पल हॅट ऍप्लिकेशन सोबत तुम्ही नक्की तुमचे विषय स्कोर करा. तर आपल्या फ्रेंड्सलाही नक्की सजेस्ट करा.